नरसिंह शिवाजी राजा 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 साधी दशकाच्या दमपुनी फौज रांग टहरान मावळांच्या रांग टहरान मावळांच्या नौपती घुमवे मराठ्यांचा नौपती घुमवे मराठ्यांचा दौलती पुढवी बादशहाचा दौलती पुढवी बादशहाचा दौलती छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. अनेक वर्षाच्या पारतंत्र्यानंतर एकदा तो स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. महाराजांनंतर स्वराज्याला योग्य उत्तम एक करडा असा छावा लाभला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. मुद्दाम आमच्या हिंदूंच्या हृदयाला जन्मोजन्मीच्या वेदना व्हाव्या म्हणून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्या औरंग्यानं छत्रपती संभाजी राजांना हाल हाल करून मारलं. पण छत्रपती शिवरायांना काळाचे नियम बदलले ते हे राजा नसला राज्य नसलं तरी युद्ध चालूच राहिलं पाहिजे. राजाराम महाराजांनी राज्य केलं ते निवडले. एक काळ असा आला राजा नाही राज्य नाही सिंहासन नाही तरीही 27 वर्ष महाराष्ट्र लढत होता. 27 वर्ष कमी नसतात हो, कमी नसतात. लक्षात घ्या महाराष्ट्राला 27 वर्ष झुंज दिली आणि स्वराज्य संपायला आलेला औरंगजेब स्वतः संपला पण स्वराज्य नाही संपवू शकला. 27 वर्ष आम्हाला झुंजायची सवय, आम्हाला प्रतीक्षेची तितिक्षेची सवय. महाराजांचं स्वराज्य टिकावं म्हणून नेता नसताना आम्ही 27 वर्ष लढतो. भारत स्वतंत्र व्हावा म्हणून 90 वर्ष लढतो. योग्य शासन व्हावं म्हणून 70 वर्ष लढतो. आणि 10 वर्ष पण झाले नाहीत आणि विचारतो अच्छे दिन कब आएंगे. आम्हाला तितिक्षेची सवय हो, तितिक्षेची सवय. राजा नसताना महाराष्ट्र लढतं. नरसिंह शिवाजी राजा साधी दशकाच्या दमपुनी फौज रांग टहरान मावळांच्या नौपती घुमवे मराठ्यांचा दौलती पुढवी बादशहाचा दौलती पुढवी बादशहाचा जी छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्र लढतो आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजे महाराष्ट्रात येतात. राजा नसताना लढलेला महाराष्ट्र एका योग्य नेतृत्वाची वाट पाहत असतो. आणि मग एका योद्ध्याचं अवतरण या भरतभूमीवर या महाराष्ट्र भूमीवर होतं. हिंदवी स्वराज्याचे कोण हो? हिंदवी स्वराज्याचे ते हिंदवी स्वराज्याचे ते साम्राज्य कराया आले. हिंदवी स्वराज्याचे साम्राज्य कराया आले. यौवनी दिल्ली तलवारा
शिवछत्रपतींच्या कार्या परिपूर्ण कराया चितले समशेर जयाची गाजी जो असे सदारण गाजी समशेर जयाची गाजी जो असे सदारण गाजी ब्राह्मण कुलोत्तम बाजी क्षत्रिय धर्म अनुसरले अन अजेय योद्धा झाले क्षत्रिय धर्म अनुसरले अन अजेय योद्धा झाले क्षत्रिय धर्म अनुसरले अन अजेय योद्धा झाले हिंदवी स्वराज्याचे साम्राज्य कराया आले एक योद्धा 20 वर्षाचा तरुण फक्त काय वर्ष वय असेल हो 20 वर्ष एक अजेय योद्धा संपूर्ण भारतामध्ये ज्याच्या तलवारीचा धाक तलवारीचा नव्हे वचनाचा धाक आम्ही म्हणतो विश्वविजेता सिकंदर आम्ही म्हणतो सर्वश्रेष्ठ सेनापती नेपोलियन पण नेपोलियन सुद्धा काही युद्ध हरला असा इतिहास सांगतो पण अवघ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत 42 युद्ध यशस्वीरित्या जिंकणारे जगातला एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे आम्ही विसरतो हो आमच्या इतिहासाच्या महापुरुषांना का विसरतो कारण छत्रपती शिवराय आम्हाला मराठ्यांचे वाटतात बाजीराव पेशवे आम्हाला ब्राह्मणांचे वाटतात तुकाराम महाराज आम्हाला वाण्यांचे वाटतात नामदेव महाराज आम्हाला शिंप्यांचे वाटतात पण यातल्या कुठल्याही महायोद्ध्यानं स्वतःचं जात धर्म वर्ण स्वतःच्या कार्यामध्ये आणलं नाही म्हणून ते महापुरुष झाले लक्षात घ्या छत्रपती शिवरायांनी शपथ ही नाही घेतली माझा महाराष्ट्र स्वतंत्र व्हावा शिवरायांनी शपथेमध्ये हे नाही सांगितलं छत्रपती शिवरायांनी शपथेमध्ये हे नाही सांगितलं की माझे गडदुर्ग स्वतंत्र झाले पाहिजे रोहिडेश्वराच्या डोंगरावर घेतलेली शपथ आठवा हो शब्द हिंदूंची त्रिस्थळी मुक्त करीन या अखंड भारतामध्ये संतांचं सज्जनांचं आयाबहिणींचं धर्माचं आणि श्रींचं राज्य प्रस्थापित करीन जाती धर्म वर्ण प्रांत या सगळ्याहून वर जाऊन कुठेतरी कार्य केलं म्हणून ते सत्पुरुष आहेत या भारताची अपेक्षा काय सांगू ज्या क्षणी लाचित बडफुकन कोण आहे हे महाराष्ट्राला कळेल आणि छत्रपती शिवराय कोण आहे हे आसामला कळेल त्या क्षणी म्हणता येईल माझा भारत अखंड भारत झाला आम्ही महापुरुषांना वर्णामध्ये करतो जातीमध्ये करतो पण लक्षात घ्या जिथे जात धर्म वर्ण प्रांत हे महापुरुषांच्या यादीमध्ये चिकटतात आम्ही महापुरुषांचे भक्त म्हणून घ्यायच्या योग्यतेचे नाही कारण यांनी कधीच विचार केला नाही हो अजेय योद्धा 42 युद्ध यशस्वीरित्या पूर्ण ताकदीने आणि सामर्थ्याने विजयी करणारे संपूर्ण भारतावर स्वतःच्या तलवारीची धाक बसवणारे दक्षिणेमध्ये श्रीरंगपट्टणापासून काबूलपर्यंत आणि इकडे जगन्नाथापासून द्वारकेपर्यंत हिंदवी साम्राज्याचा धाक बसवणारे अजेय अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे हिंदवी स्वराज्याचे ते साम्राज्य कराया आले यवनी दिल्ली तक्ताला समशेर भिडविते झाले शिवछत्रपतींच्या कार्या परिपूर्ण कराया जिंकले समशेर जयाची गाजी जो असे सदारण गाजी ब्राह्मण कुलोत्तम गाजी क्षत्रिय धर्म अनुसरले आणि अजेय योद्धा झाले क्षत्रिय धर्म अनुसरले आणि
अजेय योद्धा झाले, क्षत्रिय धर्म अनुसरले अन अजेय योद्धा झाले. श्रीमंत बाजीराव पेशवे. नेपोलियन बद्दल म्हणतात 50,000 सैनिकांच्या जागी एक कोणी हवा असेल तर नेपोलियन. पण मी नाही सांगत, शाहू महाराजांच्या इतिहासातलं वाक्य सांगतो, त्यांच्या बघितलं. शाहू महाराजांनी सांगितलंय, जर मला विचारलं 1,00,000चं सैन्य की बाजी, तर मी बाजी निवडेल. हे बाजीरावांचं सामर्थ्य. यादवी सेना हवी का कृष्ण हवा? एकटा बाजीराव. सामर्थ्य कशाला म्हणतात हो, पराक्रम कशाला म्हणतात? कोण होते हो? कोकणातलेच बाळाजी विश्वनाथ पेशवा, म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट आणि राधाबाई यांच्या पोटी 18 ऑगस्ट 1700 रोजी बाजीरावांचा जन्म आहे. लहानपणापासून कल्पना करा, छत्रपती शिवरायांना शिकवताना जिजाऊ माँसाहेब प्रभू रामचंद्र आणि गोपाल कृष्णाच्या कथा सांगतात. आता बाजींना तयार करताना राधाबाई रामही सांगतात, कृष्णही सांगतात आणि जोडीनं शिवाजीही सांगतात. 14-15 वर्षाचे असताना जेव्हा बाळाजी विश्वनाथांनी दिल्लीवर आक्रमण केलं, तेव्हा हा 15-16 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांसोबत दिल्लीपर्यंत मुसंडी मारून येतो. आणि कल्पना करा, दिल्लीचा रस्ता असा पाठ करून येतो की पुढच्या काळामध्ये बाजीराव घोड्यावर बसून जर निघाले तर 28व्या दिवशी दिल्ली घेरलेली असेल. याला म्हणतात गती. आज आपल्याला नाही वाटत ना, 28 दिवस इथे रात्रभरात दिल्लीला पोहोचतोय. पण तेव्हा ट्रेन नव्हती. 28 दिवस घोड्यावर सैन्य घेऊन. आणि कुठल्या काळात? जेव्हा यवनांच्या सैन्याची दौड ही दिवसाला 2 कोस होती. इतिहासात वर्णन आहे की शाहिस्ता खान जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा त्याच्या पत्रात लिहिलेलं आहे, दिवसाला 2 कोस ह्या गतीनं ते दौडत होते. आता दिवसाला 2 कोस याला दौडणं कसं काय म्हणतात हा प्रश्न आहे. आणि बाजीरावांची रपेट म्हणजे दिवसाला 50 कोस, 100 ते 125 किलोमीटर एका दिवसात घोड्यावर. आपण चुकून घोड्यावर 10 किलोमीटर जरी गेलो ना आजच्या तारखेत, तर 10 दिवस आपलं काय काय दुखत राहील याची शाश्वती देता येत नाही. आणि दिल्लीला जाऊन चला 8 दिवस विश्रांती घेऊया, नाही हो. 28व्या दिवशी दिल्लीला वेढा पडलेला असेल, त्याला बाजीराव म्हणतात. चरित्र नंतर सांगेन, पण 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किती घोडदौड असेल हो? 2.5 ते 3 लाख किलोमीटरची घोडदौड आहे बाजीरावांची. कशाला म्हणतात तो 3 लाख किलोमीटरची घोडदौड? आपण कल्पनाही करू शकत नाही. इतकं सहज नाही हो बाजीराव म्हणा, इतकं सहज नाही. सामर्थ्य म्हणजे काय बाजीराव? पण त्या सामर्थ्याबद्दल शीलही आहे, चारित्र्य आहे, भक्ती आहे, युक्ती आहे, नीती आहे आणि धर्म आहे. पदवीचा हो श्रीमंत, पदवी मिळाली श्रीमंत बाजीराव पेशवे. पदवीचा हो श्रीमंत, हृदयाने साधू होता. पदवीचा हो श्रीमंत, पदवीचा हो श्रीमंत, पदवीचा हो श्रीमंत, जातीचा होता शूर. पदवीचा हो श्रीमंत, जातीचा होता शूर. शीलाचा
मराठाशाहीच्या कुठल्याही आक्रमणामुळे यवनाच्या कुठल्याही स्त्रीला जोहार करावे लागले नाही. ह्याला म्हणतात चारित्र्य. आम्हाला माहिती आहे पद्मावतीचा जोहार, राजस्थानामध्ये 3 जोहार झाले आणि पुढच्या अनेक वर्षामध्ये मराठाशाहीच्या कुठल्याही आक्रमणानंतर कुठल्याही यावनी स्त्रीला स्वतःचा जीव द्यायची वेळ येऊ नये, याला शिवरायांची शिकवण आणि बाजीरावांचा आदर्श म्हणतात. पदवीचा हो श्रीमंत, पदवीचा हो श्रीमंत, पदवीचा हो श्रीमंत, पदवीचा हो श्रीमंत, जातीचा होता शूर, पदवीचा हो श्रीमंत, जातीचा होता शूर, शीलाचा होता साधू, रणक्रंदनी होता धीर, शीलाचा होता साधू, संग्रामी होता धीर, शीलाचा होता साधू, संग्रामी होता धीर, रणक्रंदनी हृदयाचा सज्जन होता. कल्पना करा, इतके युद्ध लढले पण मनामध्ये क्रौर्य नव्हतं. हृदयाचा सज्जन होता, रणक्रंदनी होता वीर, हृदयाचा सज्जन होता, रणक्रंदनी होता शूर. दुर्गती संभाजीची, भैना राजा रामाची, वाचला होता इतिहास. भैना राजा रामाची, अंतरी सर्वदा जाची, उसळे रण शार्दूलाची, घोड दौड श्रीमंताची, उसळे रण शार्दूलाची, घोड दौड श्रीमंताची, उसळे रण शार्दूलाची, घोड दौड श्रीमंताची, घोड दौड श्रीमंताची, घोड दौड श्रीमंताची. वयाच्या 20व्या वर्षी पेशवे पद बहाल झालं आणि बाजीराव पेशवे कार्याला लागले. शाहू महाराजांना विचारावं, बाजी काय स्वप्न आहे? आणि बाजीने सांगावं, छत्रपती, शिवाजी महाराजांनी केलेला संकल्प पूर्ण करायचा आहे, त्रिस्थळी मुक्त करायची आहे, या स्वराज्याचं साम्राज्य करायचं आहे. इतिहासाचे अभ्यासक बाजीरावांना छत्रपतींचा अवतार असं म्हणतात. का? कारण छत्रपती शिवाजी राजाची युद्धनीती होती हिट अँड रन. अचानक आक्रमण करायचं, शत्रू सावध व्हायच्या आत जास्तीत जास्त शत्रूचं नुकसान करायचं आणि पळून जायचं. याला म्हणतात गुरिल्ला वॉरफेअर. शिवछत्रपतींच्या काळामध्ये हे करणं भाग होतं, कारण सैन्य कमी होते, साधनं कमी होती, संसाधनं कमी होती. पण जेव्हा बाजीराव पेशवा झाले तेव्हा सैन्यही आहे, सामर्थ्यही आहे, संसाधनं वाढलेली आहे. त्यामुळे बरोबर महाराजांच्या पुढची नीती बाजीरावांनी घेतली, रन, हिट अँड डिस्ट्रॉय. एका शत्रूला एकदा असा मारायचा की पुन्हा उठायला त्याला आयुष्य गेलं पाहिजे. आणि असा युद्ध करायचे, हो असं युद्ध करायचे की शस्त्र शोधेपर्यंत अर्धी सेना संपलेली असायची. शाहू महाराजांनी विचारावं, बाजी युद्धामध्ये काय बदल अपेक्षित आहे? बाजीने म्हणावं, काही आवश्यकता आहे तुम्हाला? काय? बाजीने म्हणावं, सैन्य म्हणजे मला पायदळ नको, फक्त घोडदळ हवं. का? सैन्याची गती वाढते. मला तोफखाना नको. नेहमी तोफखाना पुण्याहून दिल्लीपर्यंत, पुण्याहून उत्तर भारतात, पुण्याहून दक्षिण भारतात असं न करता स्वराज्याच्या राज्यामध्ये जो जो किल्ला, जे जे प्रांत येईल त्या त्या प्रांतामध्ये मराठ्यांचा एक तोफखाना ठेवलेला असला पाहिजे.
म्हणजे ज्या रणक्षेत्रावर युद्ध होईल त्या रणक्षेत्राच्या जवळच्या भागातून लगेच तोफखाना मागवता आला पाहिजे. लहानग्या वयात वडिलांबरोबर जे दिल्लीला गेले होते ना, तेव्हा भारताची तत्कालीन युद्धनीती आणि भारताच्या तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केला होता. उगीच नाही पेशवा केलेलं महाराजांनी. तिसरं त्यांनी म्हटलं, तंबू, रावट्या, डेरे सगळं कट. पाणकी नकोच, स्वयंपाकी नकोच, कुठलीही की नकोच. मग काय नाही, घोड्याच्या खोगिरामध्ये तवा टाकायचा, घोड्यावर बसायचं, रपेट करायची. रात्र झाली, सैन्य थांबेल. ज्या गावाच्या ठिकाणी थांबेल त्या गावाची पिकं विकत घ्यायची, खंडणी नाही घ्यायची, विकत घ्यायची. त्याचा हुरडा करायचा, भाकरी करायची, तिथं खायची, घोड्याचं खोगीर काढायचं, त्याच्यावर झोप घ्यायची. 2 प्रहरानंतर घोड्याचं खोगीर घोड्यावर टाकायचं, त्यात तवा घालायचा, घोड्यावर बसायचं आणि रपेट सुरू. जितका सैन्याचा व्याप कमी करता येईल तेवढी सैन्याची गती जास्त. विचार करा काय मॅनेजमेंट असेल. आज जगातले सर्वात सामर्थ्यशाली 5 देश जे आहेत ना युद्धाच्या बाबतीत सामर्थ्यवान, अमेरिका, इस्रायल, त्याच्यानंतर व्हिएतनाम, जपान, जर्मनी, या 5ही देशामध्ये योग्य युद्ध आणि युद्धाचं मॅनेजमेंट कसं करावं याचा नमुना म्हणून पहिला घेतला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगडचा संग्राम, आणि दुसरं घेतलं जातं बाजीराव पेशव्यांचं पालखेडचं युद्ध. आम्हाला माहितीच नाही. जगानं मान्य केलेला पराक्रम आम्ही नाकारतो का? व्यक्तिगत स्वार्थ. कशी अवस्था आहे नाही. आज आमच्याकडे गुरुकुल बंद झाले, जर्मनीत लाखोनी सुरू आहेत. आणि कल्पना करा, जगातले सगळे देश त्यांच्या मुलांना जर्मनीतल्या गुरुकुलमध्ये प्रवेश मिळावा म्हणून दरवर्षी जगातले सगळे देश लाईनीत लागतात. पण शोकांतिका ती आहे की ह्याच लाईनीत एक देश भारतही असतो. आमची संस्कृती बाहेर जाते आणि मग आम्हीच लाईनीत लावून आम्हाला द्या करतो. का हो? आमच्या माणसाची ओळख आम्हाला योग्य वेळात पटतच नाही. आम्हाला स्वामी विवेकानंद कधी कळतात? जेव्हा अमेरिकेत त्यांचा मान होतो, मग काहीतरी आहे. फॉरेन रिटर्न त्यावर आम्हाला किंमत नाही कळत. काय चरित्र आहे हो बाजीरावांचं. सैन्याची गती वाढवण्याकरता त्यांनी सैन्याचे सगळे व्याप कमी केले. शाहू छत्रपतीने म्हटलं, महाराज सैन्य म्हणजे फक्त सैन्य पाहिजे आणि घोडदळ पाहिजे, नाही तर पायदळ असतं की घ्यायचे घोडे चालायचं पायी. असं नाही करून चालणार पुढच्या देशामध्ये. पुढच्या युद्धनीतीला अनुसरून हे नाही. आणि मग छत्रपतीने विचारावं, बाजी काय करायचा विचार आहे? आणि तिथं बाजीरावाने सांगितलं, हे खांद्यांवर घाव घालत बसू नये, सरळ मुळाशी घाव घालावा. जड़ों पर प्रहार करो, शाखाएं अपने आप गिर जाएंगी. आम्हाला उद्या दिल्लीवर वचक बसवला की पूर्ण भारत आमच्या पायाखाली असणार. आणि मग 1721 ते 1726 बाजीरावांनी दक्षिण भारतामध्ये, म्हणजे जिथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज गेले होते किमान तिथपर्यंत, म्हणजे श्रीरंगपट्टणम पर्यंत, दक्षिणेतले कुठले वर्तमान राजे आम्हाला सामील आहेत, कोण शत्रू आहेत, याचा सगळा अभ्यास करून त्या राजांची एकजूट करून आणि दक्षिण भारतातल्या अनेक राजांवर आपला वचक बसवला. किती असतील? 40 राजे. तिथं फार नाही मारामारी करावी लागली, 4-5 वेळा झाली, पण ती अशी झाली की वादळ्या कुठे जर टापा, धुरळ्याची दिसली छाया, वादळ्या कुठे जर टापा. दक्षिणेमध्ये हाहाकार, वादळ्या कुठे जर टापा, धुरळ्याची दिसली छाया, आवडीत गोंधळ व्हावा, बाजी आया आया.
धुळाचा लोट दिसायला. हा बाजी आया, बाजी आया, बाजी आया, भागो बाजी आया. वाजल्या कुठे जर तापा, थोड्याची छाया, छावणीत गोंधळ व्हावा. बाजी आया माया, शस्त्राची शुद्धच नाही, फडफडती भाला घ्याया. शस्त्राचे उपयोग नाही हो, कसं वाचू याचाच प्रयत्न असतो. शस्त्राची शुद्धच नाही, फडफडती ढाला द्यावा. रक्ताने शरीर लाल, झोपेने डोळे लाल, जीवाची होती हाल. शत्रूला ऐशी जाची, घोड दौड श्रीमंताची. शत्रूला ऐशी जाची, घोड दौड श्रीमंताची. शत्रूला ऐशी जाची, घोड दौड श्रीमंताची. आक्रमण आणि आक्रमण. कसं आक्रमण व्हायचं हो? रान 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 युद्ध पेटवायचं. समोरच म्हणायचा बस आमची मार खायची क्षमता संपली, मग युद्ध थांबायचं. काय पराक्रम असेल हो मल्हारबांचं वर्णन आहे. एक तलवार चालली तर चिलखता सकट माणूस कपायचा, घोडा कपायचा, मग तुकडा पडायचा. काय ताकद असेल कल्पना करा. आणि हे चरित्र कसे शोधले? तयार नाही मिळाले. मल्हारराव पेशवा बाजीरावांनी शोधले, शिंदे बाजीरावांनी शोधले. एक 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 रत्न निवडून बाजीरावांनी स्वतःचं सैन्य निर्माण केलंय. 6 वर्ष दक्षिण भारतामध्ये सगळ्या राजांची एकजूट केली. आणि हे सगळं बघणारा भागानगरचा निजाम तो दिल्लीला गेला. काय करताय? तो बाजी तिथं सैन्य जमवतोय, राज्य जमवतोय, सगळी दिल्ली ताब्यात घेऊन झोपले का? मला जरा संधी द्या हो. हा बाजी काय, हा शाहू काय, पुणे काय, सगळं दिल्लीच्या बादशाहाने विचार केला देऊया जरा संधी, म्हणून त्याला संधी दिली. आणि मध्य प्रदेशाचे काही प्रांत म्हणजे बुऱ्हाणपूर, गुजरातेतले काही प्रांत म्हणजे सुरत हे त्याला जागीर म्हणून दिले. आणि सगळं घेऊन महाराष्ट्रामध्ये सेना काय तयार आहे, तोफखाना काय तयार आहे, घोडदळ काय तयार आहे, जनाना काय तयार आहे युद्धाला. म्हणून त्यांची दौड 2 कोसाची असायची. आणि सगळं घेऊन निजाम निघाला, पुण्यापर्यंत आला, नगरपर्यंत आला. कुठे बाजीराव? बाजीरावाने तुमचं सैन्य बायपास केलं आणि गुजरातमध्ये तुम्हाला मिळालेला सुभा लुटून साफ केला. का सैन्याचा व्याप कमी केला बाजीरावांनी? इथे आम्हाला कळतं. बाजीरावाने जाऊन सांगितलंय युद्धाला पैसा पाहिजे, निजामाला पैसा पाहिजे, म्हणून सगळी खंडणी गोळा केली आणि बाजीराव पुढे निघाला. पैसे बाजीरावाला मिळाले, नाव तुमचं गेलंय. पण माझे शील सिक्के, जो सैन्य आणि शस्त्र बनवू शकतो तो शिक्के नक्की बनवू शकतो. असं नाही चाललं. नगरपर्यंत आलेलं सैन्य अबाउट टर्न कुठे? गुजरात. अब कहाँ है बाजीराव? तुम्हाला आधीच सांगितलं गुजरात लुटून झालंय, आता बुऱ्हाणपूर. बुऱ्हाणपूरला तेच गुजरातपर्यंत गेलेलं सैन्य अबाउट टर्न, आता कुठं? बुऱ्हाणपूर. सैन्याला कळेना युद्धाला काढलंय का भारत भ्रमणाला काढलंय. ठीक आहे, बुऱ्हाणपुरात सांगितलं, गुजरात सांगितलं की आता बाजीराव आला तर असं काही करू नका. अब कहाँ है बाजीराव? आता ते पुण्याला आहे. आता बुऱ्हाणपुरावरून निघाला आणि संभाजीनगरच्या किल्ल्यात म्हणजे औरंगाबादच्या किल्ल्यात हे सगळं करण्यात 6 महिने गेले. माझा जनाना माझ्यासोबत असल्यामुळे माझी गती कमी होते. औरंगाबादच्या किल्ल्यामध्ये स्वतःचा जनाना ठेवला, अधिकृत असलेल्या 60-70. या ह्यांना सांभाळ, आता पुणे जाण्याशिवाय मी येत नाही. आले, शिरूरपर्यंत आले, पुण्यापर्यंत आले.
पुण्याला 1-2 तोपेचे गोळे टाकू दिले निजामाला. अब कहाँ है बाजीराव. बाजीरावाने तुमचा जनाना असलेला औरंगाबादचा किल्ला घेरला. लागलेले मोर्चे आबा उपटन आता कुठं औरंगाबाद. काय पिदावला असेल हो शत्रूला, कल्पना करा. सैन्य असं हैराण वैतागून गेलं होतं. आणि मग शिरूरच्या इथपर्यंत आल्यावर कळलं तोफांमुळे माझी गती कमी होते. म्हणून शिरूरच्या किल्ल्यामध्ये तोफा ठेवल्या, आपली गती कमी होते. हे 6 महिन्यानंतर कळलं त्याला. शिरूरच्या किल्ल्यात तोफखाना ठेवला, असा हा बाजीरावांना हवा होता. याला म्हणतात सैन्याचं नियोजन. सेनापतीचं पहिलं काम हवा तसा शत्रू करून घेणे. कुठून आदर्श मिळतो हो. काल यवन सैन्य घेऊन येतो, पण कृष्णासमोर येताना एकटा उभा राहतो. 25,000चं सैन्य घेऊन निघालेला अफजल खान महाराजांसमोर उभा राहतो तेव्हा एकटा आणि निशस्त्र असतो. याला म्हणतात सेनापतीचं नियोजन. हवा तसा शत्रू करून घेणे. निजाम मला कसा पाहिजे, तोफखाना नसताना पाहिजे, झालं. त्याचं सैन्य दमलेल्या अवस्थेत पाहिजे, माझं सैन्य ताजतवानं पाहिजे, झालं. कारण हे भारत भ्रमण करत होते हो. आता हे दिवसाला 2 कोस जायचे, इकडे 50 कोसाची रप्पे ठेवून आराम होऊन पुढची सुरवंदरी तवर हे इथेच. आणि मग निजामाकडे तोफ नाही. बरं, किल्ला घेरला की नाही हेही इतिहासाला माहिती नाही, फक्त अफवा. फुल उठवली, बाजीरावानं तुमचा किल्ला घेरला, आबा उपटन औरंगाबाद. मग शिरूरच्या किल्ल्यामध्ये तोफा ठेवल्या आणि निजामाचं सैन्य पुढे आलं. कल्पना करा, बाजीराव 27 वर्षाचे आणि निजाम 57 ते 60 वर्षाचा. बाजीरावांचं सैन्य 20 ते 25 हजाराच्या घरात, निजामाचं सैन्य 50,000हून वर. इतका वयाचा फरक, इतका सैन्याचा फरक. आणि मग निजामाला पालखेडच्या मैदानावर, आहा हा बहुत सुंदर, सुहाना सफर और ये मौसम हंसी, और कल बाजीराव के मुंह में इसकी सेना फंसी. काय छान वातावरण आहे, मस्तपैकी. तंबू ठोकले, रात्री सैन्य झोपलं. बाजीरावाने तेवढं समाधान दिलं, झोप. आणि दुसऱ्या दिवशी सैन्य पाणी घ्यायला म्हणून पाणवठ्यावर गेलं तर प्रत्येक पाणवठ्यावर तिरपे भाले लागलेले भगवा झेंडा फडकतोय. कसं असतं, रणक्षेत्र ह्यांनीच निवडलं, कुणी, निजामाने. आपल्याला हवं असलेलं रणक्षेत्र शत्रूनं निवडावं. आणि दुसरं बाजीरावांचा सर्वात मोठा पराक्रम आणि सर्वात मोठा अभ्यास म्हणजे युद्धक्षेत्रावर जाताना पंचमहाभूतांच्या परिस्थितीचा अभ्यास. जवळ वातावरण त्यांना अनुकूल नसायचं तवर बाजीराव युद्धाला जायचेच नाही. पंचमहाभूतांनी काम होतं का, होतं. ज्या रणक्षेत्रावर युद्ध करायचं आहे तिथली जमीन कशी आहे, तिथलं वातावरण कसं आहे, तिथली गरमी आपलं सैन्य सोसू शकणार आहे का, तिथली थंडी आपलं सैन्य सोसू शकणार आहे का, या सगळ्याचा अभ्यास करून मग युद्धाची तारीख शत्रूला निवडायला लावायची. ह्याला म्हणतात सेनापती. द्वितीय विश्वयुद्धामध्ये एक युद्ध असं झालंय रशिया आणि जर्मनीच्या मध्ये की जर्मनी पूर्ण ताकदीनं लढत होता आणि अचानक युद्धाचे पासे फिरले आणि रशिया जिंकलं. आणि रशियाने लिहून ठेवलंय, वी वॉन बिकॉज जनरल नोव्हेंबर, जनरल डिसेंबर. त्यांनी महिन्याला सैन्याची नावं दिलेत का, कारण जर्मनीचं सैन्य नोव्हेंबर डिसेंबरची थंडीच सहन करू शकलं नाही म्हणून अर्धे मेले. तर वातावरणाच्या परिस्थितीचा अभ्यास. आणि बाजीरावानं असा सिंहाचा जबडा पसरावा, निजामानं स्वतः येऊन बसावं,
सकाळी पाणवठ्यावर जावं, पाणी घ्यायला भगवा झेंडा दिसतोय आणि पाणी घ्यायला पुढे आला की अचानक कुठून तरी भिबिकडे धडाळ पण तोफेचा गोळा तो पडायचा. सैन्याची दौडधाड. आता कशा परिस्थितीत कोंडलं होतं? पाणी नाही, अन्न संपलेलं, शत्रू सैन्य दमलेलं, अन्न मागवायला मार्ग नाही, सैन्याला पाठवायला मार्ग नाही, ज्यांच्याशी लढायचे आहे ते दिसत नाही, तोफेचे गोळे कुठून येत आहेत ते कळत नाही. 2 दिवसात असा कोंडला निजामाला. आणि मग 2 दिवसानंतर आता जे व्हायचं ते होऊ दे, पण युद्ध करू. स्वतःचे तंबू, रावटे, देरे निजामानं कापले, स्वतःच घर कापून रणक्षेत्र तयार केलं. आणि मग दिन करून जे आक्रमण झालं आणि इकडून हर 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 महादेव, खणखणले भाल तलवार, खणखणले भाल तलवार, खणखणले भाल तलवार, गरजती वीर करी हर हर महादेव, गणी कुंड झाला. करी हर हर महादेव, गणी कुंड झाला. आणि मग आक्रमण झालं. बाजीरावाने सांगितलं घाई करायची नाही, जितकं सैन्य येईल तेवढी संख्या मोजून दगड यायचे. या दगडांकरता शस्त्र काय कामाचे? दगडाला दगडच पुरे. दगडफेक कुणी करावी? कोण करतंय? थोडी संख्या मोजून दगड यायचे, दगड संपले तेवढी संख्या मोजून बाण यायचे, बाण संपले तोफेचे गोळे यायचे. इतकं झाल्यावर सैन्य समोर आलं तर भाल्याचं युद्ध, मग उरले तर दानपट्ट्याचं युद्ध, मग उरले तर तलवारीचं युद्ध. घाई करायची नाही. खणखणले भाले तलवार, गरजती वीर करी हर हर महादेव, रणी दंग झाला. केवला योद्धा योद्धाला, समर रंगणी बाजी आला हजीजी, समर रंगणी बाजी आला हजीजी, समर रंगणी बाजी आला हजीजी, जीर जीजी जीर जीजी जीर जीजी. 2 प्रहराचं युद्ध झालं फक्त. पण कुठल्या अवस्थेत? अन्न नाही, पाणी नाही, लढायला जागा नाही, कुठून गोळे येतात ते कळत नाही, कोणाला तरी मारायचंय, ज्यांना मारायचंय ते दिसत नाही. आणि 2 प्रहरामध्ये स्वतःच्या सैन्याचा 100ही सैनिक खर्ची न घालता निजामाच्या त्या छावणीवर पांढरा झेंडा दिसू लागला बाजीरावांना. आणि अख्खा भारत देश बघतो, मुघलांच्या सैन्याचा पराभव होऊ शकतो ही खात्री देणारा महाराष्ट्रात जन्माला आलाय. पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांनंतर निजामाला तह करायला, गुडघ्यावर बसायला लावला हो फक्त 2 प्रहरात. का? युद्धाचा विषय नव्हता, फक्त डावपेचाचा विषय. राजनीती, राजकारण आणि योग्य सेनापती कशाला म्हणतात ह्या कृती न कळलं जगाला. काय सामर्थ्य आहे आम्हाला माहितीच नसतं. आम्ही अभ्यासच करत नाही. कुणीतरी बाजीराव होते, आम्हाला असंच होतं. पण कधीतरी आमच्या महापुरुषाचं चिंतन करून त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी कर्तव्य योग्य पद्धतीनं राष्ट्राच्या कल्याणासाठी करण्याचा प्रयत्न करावा. आणि हे सगळं करत असताना अचानकपणे एक पत्र आलं. काय पत्र होतं हो? पत्र आलं शाहू राजांकडे, पॉइंट टू बी नोटेड. आणि कुठंही पत्र द्यायला मस्तानी गेलेली नाही आणि पत्र बाजीरावांच्या हातात आलं नाही. काय पत्र आलं हो शाहू राजांकडे? बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल त्यानं पत्र लिहिलं होतं शाहू महाराजांना. शाहू राजे, तुमच्या आजोबांचा जेव्हा राज्याभिषेक झाला होता, म्हणजे छत्रपती शिवरायांचा, तेव्हा मी गडावर गेलो होतो. मी 15-16 वर्षाचा तरुण होतो तेव्हा.
फार मार्मिक पत्र आहे, लक्षात घ्या. कसा हात घालावा, एखाद्या सैन्याला कसं बोलवावं आणि आपल्या मित्राला कसं पाचारण करावं याचा नमुना म्हणजे हे पत्र आहे. शाहूराजे, तुमच्या आजोबांचा राज्याभिषेक होत असताना मी त्या गडावर गेलो होतो. महाराजांना भेटलो आणि सांगितलं माझे वडील चंपतराय राजे होते बुंदेलखंडात, पण मुघलांनी संपवलं त्याला. संपूर्ण सैन्य गेलं, राज्य गेलं, सगळ्या सैन्याची जोडहाण झाली. आपण इथं स्वराज्य निर्माण केलंय. इतका पराक्रम बघितल्यावर, इतका पराक्रम केल्यावर मी यवनांच्या चाकरी नाही करू शकत राजा. महाराज, मला आपल्या सैन्यामध्ये घ्या, मला सेवेची संधी द्या. एक साधा सैनिक म्हणून सुद्धा आपल्याकडे काम करायला मला आवडेल. आणि शिवाजीराजांनी काय म्हणावं, हो छत्रसाला, सगळेच महाराष्ट्रात आले तर बाकीचं काम कोण करेल? तू राजा आहेस, वीर आहेस, शूर आहेस, जा पुन्हा बुंदेलखंडाला, स्वामीनिष्ठांचा शोध घे, मेहनत कर, पुन्हा आक्रमण कर, पुन्हा स्वराज्य निर्माण कर बुंदेलखंडामध्ये. जे मी महाराष्ट्रात केलं ते तू बुंदेलखंडात कर. आणि पुढच्या काळामध्ये वचन देतो तुला, जर बुंदेलखंडाला मदतीची गरज असेल तर महाराष्ट्र धावून येईल. आणि समजा मी कधीतरी तिकडे उतरलो तर तू मला मदत कर. छत्रसालाच्या कमरेला तलवार बांधली. राजाने म्हणावा, आशीर्वाद देतो तुला भवानीचा भक्त म्हणून. जा, पुन्हा कामाला लाग आणि स्वराज्याचं निर्माण कर बुंदेलखंडात. कसं कार्य होतं? एकाच क्षेत्रावर सगळं करून नाही होत. हे एक मॅनेजमेंटचा भाग आहे. अगदीच मॅनेजमेंटच्या भाषेत म्हणतात, याला म्हणतात डिसेंट्रलायझेशन. एकाच उद्देशाचं कार्य जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. म्हणून छत्रसालला पाठवला आणि पुढे छत्रसाल लिहितात, इतके वर्ष तुमच्या आजोबांची तलवार माझ्या कमरेवर होती, मी ती जोपासली शाहूराजा, पण आता माझं वय 80 वर्षाचं झालंय. मोहम्मद खान बंगशानं माझ्यावर आक्रमण केलंय, माझं तेवढं सामर्थ्य नाही. मी लढण्याचा प्रयत्न केला, पण बंगशानं मला जैतापूरच्या किल्ल्यामध्ये डांबलंय. आणि शाहूराजे, तुमच्या आजोबांनी माझ्या कमरेला बांधलेली तलवार आता कदाचित उतरायची वेळ आली आहे. हे पत्र बघितलं मात्र शाहूंनी आज्ञा केली. काही इतिहासामध्ये किंवदंत्या असतात, त्याच्या मूळ घटना नसते, पण अभ्यास करण्यासाठी, त्याचा आदर्श घेण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. असं म्हणतात, शाहू महाराजांचं पत्र जेव्हा बाजीरावांच्या हातात पडलं की छत्रसालाने आमंत्रण केलंय, छत्रसालाने बोलवलंय बुंदेलखंडामध्ये, असं म्हणतात बाजीराव जेवायला बसले होते. पत्र पडताक्षणी ताटाला नमस्कार केला, उठले. राधाबाईंनी म्हणावं, राहू जेवून तर घ्या. नाही आहे साहेब. एका राजाला गरज असताना एक ब्राह्मण जेवत होता, हे इतिहासाला लिहिण्याची संधी मला द्यायची नाही. याला म्हणतात सामर्थ्य. संघटन कशाला म्हणतात? उद्या इतिहासानं हे लिहायला नको की एका क्षत्रियानं स्वतःच्या संरक्षणासाठी कोणाला पाचारण केलं आणि एक ब्राह्मण बसून जेवत होता. ताटाला नमस्कार केला, उठले आणि ते पत्र आलं बाजीरावांच्या हातात. फार महत्वाचं आहे हो. जो गतग्राह गजेंद्र की, गजेंद्र मोक्षाचा अर्थ फार प्रसिद्ध आहे. जो गत ग्राह गजेंद्र की, सोगत भई है आज, बाजी जात बुंदेल की. बाजी म्हणजे डाव. इथे बाजी या शब्दाचा अर्थ डाव या अर्थाने घ्यायचा. आपण म्हणतो ना डाव हरलो, तसं हिंदीत म्हणतात बाजी हार गए. म्हणून छत्रसाल बाजी जात बुंदेल की, बाजी राखो
भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया. बंगशानं पत्र दिलं छत्रसालाला. छत्रसाल 3 दिवसाच्या आत गडावरून खाली ये, आता गडाचे थोडधाण करून तुला संपवते. बंगशाला कळलं पत्र बाजीरावांकडे गेलंय, पण बंगशाची कल्पना 3 दिवसच्या पर्यंत काही बाजी येत नाही. कुठे पुणे, कुठे बुंदेलखंड, कुठे 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 करता 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 3 दिवस झाले. सूर्योदय उजाडला आणि इथं पिक्चरचं वाक्य घ्यावं लागतं, बाजीराव की रफ्तार हे बाजीराव की पहचान है. धार 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 पुण्याहून सैन्य सुटलं आणि सूर्योदयाला किल्ल्यामध्ये सैन्याची सगळी तयारी केलेली. छत्रसाल खाली उतरतोय, कसा तरी वेळ काढायचा आहे बंगशासमोर. छत्रसाल खाली उतरले. बंगशाचा हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला जायच्या आधी बंगशाच्या पिछाडीतून शिंगे करणे सगळं वाजायला लागलं. कोण आया, कोण आया, बाजी आया. सैन्याला वळसा घालून बाजीराव पुढे आले. आमच्या राजाच्या कृपांकित राज्याला हात लावतोस काय? छत्रसालाला नमस्कार झाला. राजन, तुम्ही पुढचा शत्रू बघावा, आम्ही पिछाडीचा शत्रू पाहतो. बघूया काय करतो हा बंगश हिंदवी स्वराज्याच्या समर्थकाचा. आणि हर 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 महादेव करून बाजीरावानं जे आक्रमण केलं, इतिहास सांगतो युद्धामध्ये बाजीरावांना घोड्याची लगाम पकडणं माहितीच नव्हतं. लगाम मांडीत दाबायची, मांडीनं घोडा पेटवायचा, तो दोन हातामध्ये 2 दांडपट्टे घ्यावे आणि सपासप 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 अक्षरशः मुंडक्यांच्या खांडोळ्या उडवायचा बाजी. आणि आक्रमण झालं हो. छत्रसालाला नमस्कार केला आणि हर 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 महादेव करत आक्रमण झालं आणि सैन्य कापत बाजी मधून सैन्यात शिरले. राऊ सैन्यात घुसल्यावर मल्हारवाला चेव चढलेला. मल्हारवा, जयप्पा, शिंदे, कदम बांडे, गायकवाड सगळ्यांनी आक्रमण करत 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 त्या बंगशाला रेटत 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 इलाहाबादच्या किल्ल्यात कोंडला आणि किल्ल्याच्या दारावर दम दिला. बंगाश, पुन्हा जर हिंदवी स्वराज्याच्या कुठल्याही समर्थकावर आलास तर आत्ता किल्ल्यात ठेवलंय, नंतर कुठं पाठवीन तुला माहिती आहे. ध्यान में रखना, बाजी बाजी है. सामर्थ्यानं आक्रमण करावं आणि त्याच्यानंतर हर हर महादेव आक्रमण व्हावं, विजयोत्सव व्हावा. आणि छत्रसालांनी स्वतःच्या राज्याचे 3 हिस्से केले आणि 1 हिस्सा बाजीला दिला. किती महत्वाचा होता सांगू? 8 जिल्हे आणि या 8 जिल्ह्यामध्ये कुठला प्रांत होता ज्या प्रांतामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त हिरे सापडतात तो पन्ना प्रांत. आपल्याला मिळाला असता तर आता बसूया. पण याला म्हणतात बाजीरावांची नीतिमत्ता. 8ही जिल्हे शाहूंच्या चरणी अर्पण केले. मुळात ही भेट बाजीरावांना मिळाली होती, मराठा साम्राज्याला नव्हे. छत्रसालांनी बाजीरावांना स्वतःचा 3रा मुलगा म्हणून ही भेट दिली होती, पण नाही हो नाही, बाजीरावांनी स्वराज्यात अर्पण केला. दुसरा इथे विषय तो मस्तानीबाईंचा. असं होतं का, तसं होतं का, तसं होतं का, कुठलंही खंडन करायची माझी इच्छा नाही. का? कारण ज्यांना माहिती आहे त्यांना सांगायची आवश्यकता नाही.
आणि जे मानणारच नाहीत त्यांना सांगून उपयोग नाही. त्यामुळे का विषय वाढवा, मला ऐकायचा तो बाजीरावांचा पराक्रम. पण फक्त उदाहरणादाखल एकच उदाहरण सांगतो. मातोश्री अहिल्याबाईंच्या कागदपत्रामध्ये, मी इंदोरला आहे, इंदोरला राहतो म्हणून हे सांगू शकतो, अहिल्याबाईंच्या होळकर चरित्राचे अभ्यासक त्यांच्या घरी असलेले कागदपत्र मी बघितलेत आणि त्या पत्रामध्ये अहिल्याबाईंनी सकल सौभाग्य संपन्न मस्तानीबाई साहेब असा उल्लेख केलेला आहे. आता न्यायदेवता जर एखादा शब्द उच्चारते ना, त्याच्यापुढे कुठल्याही पुराव्याची आवश्यकता लागत नाही. अहिल्याबाई म्हणजे काय हो, साक्षात न्यायदेवता आहे भारताची. आज प्रत्येक तीर्थस्थळ जर आम्हाला शाबूत मिळतंय तर अहिल्याबाईंमुळे मिळतंय, लक्षात घ्या. आणि अहिल्याबाई कुणामुळे मिळाल्या हो? महाराष्ट्राचं छोटंसं गाव, एका मोठ्या सैन्याचा तळ पडलेला आणि त्या सैन्याच्या तळाच्या समोर नदीकाठी 4 मुली खेळ खेळत आहेत. तो खेळ म्हणजे महादेवाची पूजा करण्याचा खेळ. आणि अचानक या सैन्यामध्ये असलेला घोडा उधळला, धड 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 तबडक 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 येऊ लागला. तो आला, तो सरळ या मुली खेळत होत्या तिथे. घोडा उधळलेला बघितला, बाकीच्या मुली पळून गेल्या. एक चिमुरडी त्या शिवलिंगावर ओंडवी होऊन त्या शिवलिंगाचं संरक्षण करत बसली. घोडा वेगानं आला, तिच्या वरून उडी मारली आणि पुढे निघून गेला. मागून श्रीमंत आले, त्यांच्याबरोबर मल्हारबा होते. आणि या पोरीनं उठावं, नजरेला नजर द्यावी बाजीरावांच्या. अख्ख्या भारतावर दरारा असलेला माणूस एक चिमुरडी नजरेला नजर देते, विचारते, तुम्हाला तुमचा घोडा सांभाळता येत नाही का? एवढं ऐकलं बाजींनी आणि म्हणावं, मुली तुला भीती नाही वाटली? आणि त्यांनी त्या मुलीनं सांगावं, माझी आई सांगते आपण निर्माण केलेली गोष्ट जीवापाड जपावी, म्हणून मी शिवलिंगाचं संरक्षण केलं. हे ऐकलं मात्र आणि बाजीरावांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मल्हारबा सून करून घ्या. माणकोजी शिंद्यांना संपर्क केला. माणकोजी शिंद्यांनी म्हणावं, अहो आम्ही साधे पाटील, मल्हारराव सुभेदार कशी सोयरीक होणार? बाजीरावांनी म्हणावं, पुण्यात लग्न होईल. कल्पना करा, अहिल्या मातोश्रींचं कन्यादान बाजीरावांनी केलंय. पुण्यात विवाह झाला आणि भारताला कोण मिळालं हो? देवी सती अहिल्या भारत भूलाल नाम भूताजी, राजकारणी चतुरा, राजकारणी चतुरा, असुनी जिने ठेविला हरी राजे. श्रीमंतांचे ह्याबद्दल नक्कीच आभार मानतो की आमच्या माळव्यावर कृपा करणारी श्री भगवती आम्हाला दिली आहे बाजीरावांनी. काय चमत्कार आहे होते. मालवा की उस माटी से खुशबू देखो आज चली, मालवा की उस माटी से खुशबू देखो आज चली, कर जुड़ जाते सर झुक जाते, माँ अहिल्या की बात चली, माँ अहिल्या की बात चली. स्मरणी सुंदर रमणी चौंडी की वह बाला है. मातोश्रींचा जन्मग्राम चौंडी, हेही इतिहासाला बरेच गोष्टी माहिती नव्हतं. स्मरणी सुंदर रमणी चौंडी की वह बाला है, हाथ में शिव है
प्रसंग सांगतो. पहिल्यांदा जेव्हा मी सिंहगडाला गेलो होतो, आता सिंहगडामध्ये जे तिथे राहणारे लोक आहेत त्यांना फार काही माहिती नसतं. म्हणजे गावातले असल्यामुळे बाहेरच्या जगाशी फार संपर्क नाही. सहज बोलता बोलता विषय निघाला, कुठून आलास रे तू पोरा? म्हटलं माई इंदूरहून आलोय. इंदूर म्हणजे कुणीकडे येतं? म्हटलं मध्य प्रदेश. माहीत नाही बुवा. म्हटलं हो माळव्यातून आलाय. हे माळवा ऐकलं मात्र आणि त्याची टाळ पण हो अहिल्याबाईंच्या राज्यातून आलाय. हे जेव्हा ऐकतो ना आम्ही, मन भरून येतं, हो भरून येतं. त्यांची कृपा आहे म्हणून म्हणू शकतो, मालवा की माटी घन गंभीर, पग पग रोटी डगडग नीर. गेली 350 वर्षापासून मातोश्रींनी सुरू केलेलं अन्नछत्र आजही सुरू आहे. आणि इंदोरला 365 दिवस रोज कमीत कमी 10,000 लोकांना फुकट जेवायला मिळतं. आज सुद्धा ही मातोश्रींची पुण्य आहे. आजही तुम्ही महेश्वरला जा, नर्मदेकाठी कुठल्याही घरासमोर उभे राहून नर्मदे हर केलं, तुम्हाला जेवण मिळणार म्हणजे मिळणार. इंदोरला कोणीही उपाशी झोपू शकत नाही, इतकी व्यवस्था मातोश्रींनी त्या काळात करून ठेवली, आजपर्यंत चालू आहे. एकच उदाहरण देतो मातोश्रींच्या दूरदर्शितेचं. लिंगार्चन करायचं महेश्वरला, आजही ते लिंगार्चन होतंय. आणि एवढं शिवलिंग तयार करायचं मातीचं आणि त्याचं नर्मदेमध्ये विसर्जन करायचं. काय नियोजन असेल तर कल्पना करा. प्रत्येक शिवलिंगाच्या आत एक धान्याचा दाणा आहे. आजही आहे. कधीही महेश्वर आलात तर मी स्वतः दाखवीन घेऊन जाऊ. आजही ते होतंय. प्रत्येक शिवलिंगामध्ये एक धान्याचा कण आहे. आता जेव्हा शिवलिंग नर्मदेत विसर्जित होतं तेव्हा आज जाऊन ती माती फुटते आणि तो धान्याचा कण मासोळ्यांच्या कामात येतो. याला म्हणतात मातोश्री. आणि कल्पना करा, गेली 350 वर्षापासून आजपर्यंत किती माती नर्मदेत गेली असेल, किती धान्याचे कण नर्मदेत गेले असेल. वर्षोनवर्ष नर्मदा वाळू शकत नाही, हे नर्मदेला वरदान आहे. पण जरी वाळली तरी नर्मदेच्या किनारी दुष्काळ पडू शकत नाही. ही व्यवस्था मातोश्रींनी आजपर्यंत करून ठेवली. काय नियोजन असेल हो? कोणामुळे मिळाली? श्रीमंतांमुळे. श्वेत वस्त्र है श्वेत तिलक परिवेश भी उसका सादा है. भूखा प्यासा कोई रहे ना आज भी उसका वादा है. शान से देखो आज भी जिंदा कर नहीं उसका नारा है. मन में बसी है तन में बसी हर कोई उसी का प्यारा है. हर कोई उसी का प्यारा है. हर कोई उसी का प्यारा है. अनेक पराक्रमी हो पाहिजे. दिल्लीला आक्रमण केलं 2 वेळा. एकदा नादिर शाह उतरून आला दिल्लीत. कुणी बोलवलं हो? मुघलांनी बोलवलं. आणि नंतर आम्हाला वाचवा म्हणून दिल्लीनं बाजीरावाला पत्र लिहिलं. आणि बाजीरावांचा पराक्रम म्हणजे कसा? बाजीराव नर्मदा ओलांडायच्या आत नादिरशाह काबूल ओलांडून पुढे गेलेला होता. ह्याला म्हणतात दरारा. गडदुर्गन ऐसा उरला बोचला न जाला भाला. गडदुर्गन ऐसा उरला बोचला न जाला भाला. दिल्ली, काबूल, गुजरात मधून बोलवणं आलं. गुजरातमध्ये एक ठाणं उभं केलं, गायकवाड. माळव्यामध्ये होळकर, ग्वाल्हेरला शिंदे, धारला बांडे, देवासला पवार. अशा एक तटबंद्या उभ्या केल्या हो की उद्या समजा दिल्लीहून मुघल उतरून आले तर पहिले ग्वाल्हेरला शिंदे अडवतील, मग
गुजरातला गायकवाड अडवतील, माळव्याला होळकर अडवतील, धारला पवार अडवतील, बांडे अडवतील, तिथून पुण्याला पेशवे अडवतील, इतक्यातून वाचला तर साताऱ्यात पोहोचतील. स्वराज्याची काय अदब राखावी. राजस्थानामध्ये गेले, राजपुतानामध्ये आदर. गडदुर्गन ऐसा उरला, पोचला न झाला भाला. गडदुर्गन ऐसा उरला, पोचला न झाला भाला. ऐसा न कोणता प्रांत, ऐसा न कोणता प्रांत, जो पुण्यपुरी सन भजला. ऐसा न कोणता प्रांत, जो पुण्यपुरी सन भजला. भूपतीन ऐसा कोणी, श्रीमंता सन जो लवला. भूपतीन ऐसा कोणी, श्रीमंता सन जो लवला. ज्या दिशेस मुख फिरवावे, तेजाचे किरण पडावे. डोळे ते जिंकून जावे, वैभव रवी होता चढता. एक काळ ऐसा होता, वैभव रवी होता चढता. एक काळ ऐसा होता. गारांचा पाऊस भरवा, भरवीन दृष्टी शिंद्यांची. असं वर्णन आहे की ज्या आघाडीवर मल्हारराव होळकर आणि जयाप्पा शिंदे असायचे, त्या आघाडीवर शत्रू सैन्य लढायला जायचं नाही. हे नाही परवडणार, बाकी काही चालेल. गारांचा पाऊस बरवा, बरवीन दृष्टी शिंद्यांची. स्वारी ती होळकरांची, त्याहून बरी व्याघ्राची. वाघ परवडेल पण होळकर नको, याला म्हणतात सामर्थ्य. स्वारी ती होळकरांची, त्याहून बरी व्याघ्राची. फळकती नायक दैवाची. आणि हे सगळं करून ज्याच्या भाग्याची धडगत नाही, त्याच्या समोर बाजीराव जाऊन उभे राहिले. फळकती नायक दैवाची, त्यांनाच गाठ राऊंची. फळकती नायक दैवाची, त्यांनाच गाठ राऊंची. त्यांनाच गाठ राऊंची. शत्रूला ज्याची भीती अत्यंत वाटली चित्ती. त्या गेल्या मूर्ती, तोंडाने बोला आता. एक काळ ऐसा होता, तोंडाने बोला आता. एक काळ ऐसा होता. कृष्णा काठाचे घोडे, गंगेचं पाणी प्याले. काय पराक्रम हो. श्रीरंगपट्टणापासून पूर्ण भारतभर फार चरित्र सांगण्याची आवश्यकता नाही, या काव्यामध्ये सगळं बांधलेले दुर्गादास तिवारींनी. कृष्णा काठाचे घोडे, सिंधूचं पाणी प्याले. कृष्णा काठाचे घोडे, सिंधूचं पाणी प्याले. सह्याद्रीचे रणशूर, हिमगिरी सजावून फिरले. सह्याद्रीचे रणशूर, हिमगिरी सजावून भिडले. हस्तिनापुराची लक्ष्मी. हस्तिनापूर म्हणजे दिल्ली, हरियाणा म्हणजे उत्तर भारत. हस्तिनापुराची लक्ष्मी, ढालेवर तोलून आली. हस्तिनापुराची लक्ष्मी, ढालेवर तोलून आले. त्यांना ते अडवायाची, छाती न होय एकाची. त्यांना ते अडवायाची, छाती न होय एकाची. त्यांना ते अडवायाची, छाती न होय एकाची. फटिकाती ऐश्वर्याची, येतात अश्रू आठविता. एक काळ ऐसा होता, येतात अश्रू आठविता. एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता. एक काळ ऐसा होता. सामर्थ्य, पराक्रम, धर्म, नीती, राजनीती, कूटनीती, भक्ती सगळं म्हणजे बाजीराव. बाजीरावांच्या सैन्यातला प्रत्येक सैनिक म्हणजे प्रतिबाजीराव तयार केला होता श्रवणने. तर शेवटचा फार महत्वाचा निजामाचा प्रसंग सांगतो आणि आजच्या कीर्तनाला आपण विरमूया. इतके वर्ष
आक्रमण प्रत्याक्रमण, आक्रमण प्रत्याक्रमण. बाजीरावांनी शिवछत्रपतींची नीती बरोबर उचलली. ती म्हणजे एकाच शत्रू करता एक नीती कधीच वापरली नाही. किंबहुना एकदा जे राजकारण खेळून झालं ते आयुष्यात परत कधीच वापरलं नाही. चाणक्यने लिहून ठेवलंय कि अगर आप अपने शत्रु से ज्यादा समय तक युद्ध करते हैं तो आप अपनी नीति उसे सिखा देंगे. इकडे खाण होती, एक संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, तिसरी संपली की चौथी. कळायचंच नाही कुठून बाजीराव येईल आणि आक्रमण होईल. दुसरं, बाजीरावांनी समोरचा आक्रमण करेल याची वाट कधीच बघितली नाही. बाजीला कळलं पाहिजे फक्त की तो आपल्यावर आक्रमण करणार आहे, त्याच्या आधी हे तुटून पडायचं आणि खाळ 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 असं राणं पेटवायचं की ते तयार व्हायच्या आधी सैन्य संपलेलं पाहिजे. सागरी युद्ध बाजीराव जिंकलेत, दिल्लीचं जिंकलेत, श्रीरंगपट्टणाचं जिंकलेत आणि इतक्या सगळ्या वर्षामध्ये होता 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 एकदा निजामाच्या पत्नीला इच्छा झाली की हा बाजीराव कोण आहे बघावा जरा. त्यांनी एक चित्रकार पाठवला. त्यांनी हे चित्र आहे इतिहासात. घोड्यावर दोन्ही बाजूला पाय, म्हणजे एकाच बाजूला दोन्ही पाय टाकून हातामध्ये भाकर घेऊन बाजीराव घोड्यावर बसून खातायत असं ते चित्र आहे. कमरेला तलवार आहे, बाजूला भाला कोचलेला आहे, धनुष्य बाण आहे. आता बाजीराव इतके गाफील होते का की चित्रकार कधी चित्र काढून गेला कळलंच नाही बा. असं नाही हो, त्यांना माहिती आहे, त्यांना कळतंय हे चित्र तिकडं गेलं पाहिजे म्हणून चित्र काढलं गेलंय. आणि ते चित्र बघितल्यावर त्या बेगेने म्हणावं, हा शाहूचा पंतप्रधान म्हणजे भारताचा पंतप्रधान असा जेवतो. आणि मग तिने म्हणावं, आता कळलं आमचे हे का मार खात आहेत. आणि तिने हट्ट धरला, हमें इसे देखना है. आणि मग निजामाकडून आमंत्रण आलं, बाजी आ जाइए. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वापरलेलं पोवाड्याचा छंद ह्या काव्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. आमंत्रण आलं हो. आमंत्रण ते श्रीमंतांना आले निजामाचे, आमंत्रण ते श्रीमंतांना आले निजामाचे. यावे तुम्ही बाजीराया भेटूया साथे, हाजीर जे हाजीर जे हाजीर जी. आमंत्रण आलं, निघाले पुण्याहून, भेटायला जायचंय. शस्त्र कशाला हवं नाही, सैन्य नसलं तरी चालेल, इतके गाफेल बाजीराव नाही. आमंत्रण ते श्रीमंतांना आले निजामाचे, यावे तुम्ही बाजीराया भेटूया साथे, हाजीर जे हाजीर जे हाजीर जे. सैन्य घेऊनी चाले बाजी सदा सावधान, अखंड सावधान असावे. समर्थांचं वाक्य बसलं होतं डोक्यात. सैन्य घेऊनी चाले बाजी सदा सावधान, प्रविष्ट झाला दरबारी तो हिंदूंचा मान. हाजीर जे हाजीर जे हाजीर जे. पांढरा अंगरखा, कंठा, हातात तलवार, शेला, पेशवाई पगडी. बाजीराव विनम्र आहेत पण कुठं स्वाभिमान दाखवायचं हे त्यांना कळतंय. विनम्रता आणि लाचारी यात मधलं अंतर त्यांना कळतंय. आम्ही विनम्र म्हणून बरेच वर्ष जाऊ दे ना, चालतंय ना, हॅड भारताचा पंतप्रधान आहे मी, कसा येईन का तुझ्या घरी. बऱ्याच लोकांना वैराग्य आणि दरिद्रता यातलं अंतरच कळत नाही. काहीच केलं नाही, आम्ही त्याग केला. उलट सगळं कमवलं आणि सगळं सोडायचं सामर्थ्य आहे, त्याला त्याग म्हणतात, त्याला वैराग्य म्हणतात.
स्वामी विवेकानंद कहते हैं जिसके भोग में सामर्थ्य है उसी का त्याग समृद्ध है. तर काही जमलंच नाही म्हणून त्याग. पंचपक्वान्न असून न जेवणं त्याला उपास म्हणतात आणि काहीच न मिळणं त्याला उपासमार म्हणतात. सैन्य घेऊन चाले काही सदा सावधान प्रविष्ट झाला दरबारी तो हिंदूंचा मान. जय रजे जय रजे जय रजे जय. सिंहाच्या पावलानं बाजीराव दरबारात प्रवेश करते. बेगमेनं बघितलं हा 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 ये राऊत आहे ये बाजी. बेगम बदती मोती उधळून भागानगरचे होते हो हैदराबादचे. अक्षरशः मोती उधळून स्वागत केलं बाजीरावांचं. बेगम बदती मोती उधळून तुम्ही रूपवान. गफलत करू नका. बेगमेचं वय 60च्या घरात आहे. बाजीराव 40च्या पण आत आहेत. त्यामुळे बेगमेच्या मुलाच्या वयाचा आहे बाजीराव. मोती उधळून बदती तुम्ही रूपवान. मोती उधळून बेगम बदती तुम्ही रूपवान. बेटा आहे शूरवीर अण स्वरूपाची खाण. जय रजे जय रजे जय रजे. आई कौतुक करता कसली आमच्या रूपाची. बाजी म्हणतात बाजीरावांची नीती सांगितली युक्ती सांगितली आता भक्ती सांगतो. बाजीराव म्हणतात आई कौतुक करता कसली आमच्या रूपाची. अरे रूपवान किती ईश्वर ही किमया जाती. जय रजे जय रजे जय रजे. आई कौतुक करता कसली आमच्या रूपाची. रूपवान किती असेल ईश्वर ही किमया जाती. जय रजे जय रजे जय रजे जय. आणि निजामाचं डोकं फिरलं. बाजी अभी अगर हम आपको गिरफ्तार कर ले तो कहाँ हैं आपके होलकर और सिंधिया. हमने सुना था वो हमेशा आपके साथ रहते हैं पर तुम्हारे साथ अभी जो अंगरक्षक आए हैं वो भी हमने भेजे. बाजीने म्हणावं बोलू नको करून दाखव. आज्ञा करीतो निजाम तेथे कैद करायाला. आज्ञा करीतो निजाम तेथे कैद करायाला. ऐकून हसती भाले करीते नमुनी बाजीला. जय रजे जय रजे जय रजे. राज्याभिषेक झालाय आता ग्रुप सेल्फी काढायचा. असे सगळे भालेकरी बाजीरावांच्या चारीकडे उभे. आज्ञा करीतो निजाम तेथे कैद करायाला. ऐकून हसती भाले करीते नमुनी बाजीला. जय रजे जय रजे जय रजे जय. आज्ञा होता राहूची मग भाले ते फिरले. मग बाजीराव उठले. फौज झाली पूर्ण. हो गिरफ्तार करू. आणि सगळेच्या सगळे भाले निजामाच्या दिशेनं. आज्ञा मिळता राहूची मग भाले ते फिरले. कैद कराया शत्रूला मग निजामाचे भिडले. जय रजे जय रजे जय रजे जय. पण मग निजामाने म्हणावं हम तो मजाक कर रहे थे हम भी मजाक ही कर रहे हैं. आज्ञा मिळता राहूची मग भाले ते फिरले. कैद कराया शत्रूला मग निजामाचे भिडले. जय रजे जय रजे जय रजे. हे सैन्य असे का तुमचे. बाजींनी विचारावं तुला वाटतंय तुझं सैन्य आहे. तुझ्या सैन्यामध्ये माझी माणसं कधी येऊन शिरली तुलाच कळलं नाही ते गाफील तुम्ही आहात.
तुला बघायचं ना होळकरण शिंद्या, माझा प्रत्येक सैनिक होळकरण शिंदे लक्षात ठेव. हे सैन्य असे का तुमचे, हे सैन्य असे हो आमुचे, गाफील तुम्ही कसे योग्य हे नसे. हे मित्रचे सारे असती, सरदार आमुचे असती, राहती सदा संगती. तुमचे सैनिक बंदी झाले आमच्या शिबिरासी, एक इशारत मिळता होईल खांडोळी त्यांची. हाजी जाम, तू जे सैनिक पाठवले होते मला आणायला, ते माझ्या शिबिरात आहेत. माझ्या केसालाही जर धक्का लागला तर तिथं त्यांची खांडोळी उडेल. आणि निजामाचं राज्य कुठे होतं हे इतिहासकारांना नकाशामध्ये शोधावं लागेल, लक्षात ठेव. बाजी कहते हैं मुझे, सैन्य हो तुमचे बंदी झाले आमच्या शिबिरासी, एक इशारत मिळता होईल खांडोळी त्यांची. हाजी जे हाजी जे हाजी जे हाजी. छत्रपती शिवाजी महाराज की. आपल्या कर्तव्याचं पूर्ण पालन. पूर्वरंगाला आपण घेतलेला विषय नीतिमत्ता आहे, युक्ती आहे, भक्ती आहे, बरोबर धर्मावर निष्ठा आहे, कर्तव्य आहे आणि योग्य तिथे पाखंडाचं खंडन आहे. आणि 28 एप्रिल 1740 फार वाईट वाटतं हो, फार वाईट वाटतं. एखादा योग्य महापुरुष, एखादा अपराजित योद्धा जेव्हा जेव्हा घरच्या कटकटींमुळे सांगतो ना, फार वाईट वाटतं. पण कुठलाही प्रसंग का असेल हा, हे आम्हाला सद्भाग्य आहे की नर्मदेच्या काठी बाजीरावांची समाधी. 28 एप्रिल 1740 निमाड प्रदेशाच्या रणरणत्या उन्हामध्ये 40 वर्षाचे बाजीराव, ज्यानं 20 वर्ष फक्त रणांगणाला दिले, हिंदवी स्वराज्याला दिले, हिंदवी साम्राज्याला दिले. लक्षात घ्या, अहिल्या मातोश्री भारताच्या प्रत्येक प्रांतामध्ये धार्मिक कार्य करू शकल्या कारण बाजीरावांचा वचक पूर्ण भारतावर होता. आज आम्हाला तीर्थक्षेत्र जर मिळाली तर ती बाजीरावांमुळे. एक लेखिका नीलांबरी गानू लिहितात, छत्रपती शिवरायांचे 2 अवतार झाले भारतात. एक म्हणजे त्यांचं स्वराज्याचं साम्राज्य करणारे बाजीराव पेशवा आणि त्या साम्राज्याचं सुराज्य करणाऱ्या मातोश्री अहिल्याबाई होळकर. 20 वर्षाचा संघर्ष. लक्षात घ्या, चुकून जर या कालपीठावर बाजीराव असते ना तर पानिपताचा पराभव आम्हाला झालाच नसता, किंबहुना अहमदशाह अब्दाली खालीच आला नसता. पण मायबाप हो, असं झालं असतं, तसं झालं असतं, तसं झालं नसतं हे कल्पना करण्यापेक्षा महान चरित्रांच्या जीवनाचा विचार करून आम्हाला पुढे काय करायचंय, कसा भारत घडवायचा आहे ह्याची कल्पना करायची, आम्हाला चिंतन करायचंय. पूर्वरंगामध्ये सांगितलेले मुद्दे पुन्हा एकदा सांगतो. योग्य वयापासूनच रामायण, महाभारत, श्रीमद भागवत याचा अभ्यास करायचा प्रारंभ करावा, प्रयत्न करावा. संतांच्या व्याख्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करावा, महापुरुषांचं अध्ययन करावं, भगवंताचा गजर करावा, भगवंताचं नाम घ्यावं. नीतीनं, भक्तीनं आणि युक्तीनं स्वतःचं जीवन कृतार्थ करून घेण्याचा प्रयत्न करावा, कारण हाच धर्म आहे. आणि धर्माचे सूक्ष्म सूत्रांच्या नावाखाली सांगतो, प्रत्येकाच्या कपाळावर कुंकू. नक्की प्रयत्न करा, प्रत्येकाच्या कपाळावर कुंकू असेल. नक्की प्रयत्न करा, जेव्हा कुणी आपल्याला भेटत असेल तेव्हा भगवंताच्या नामस्मरणाने आपण त्याचं स्वागत करूया. उद्या जर आम्हाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करणं गरजेचं नाही, ही अनिवार्यता आहे. आणि हिंदू राष्ट्र होणार म्हणजे होणार का? कारण
कारण स्वामी विवेकानंदांचं वाक्य आठवतं, यह देखो भारत माता धीरे धीरे अपनी आंखें खोल रही है, वह कुछ ही देर सोई थी, उठो उसे जगाओ और पहले की अपेक्षा और भी अधिक महिमा मंडित करके उसे अपने चिरंतन सिंहासन पर प्रतिष्ठित कर दो. ते होणार, नक्कीच होणार, पण त्यासाठी आम्हाला प्रत्येकाला काय करणं गरजेचं आहे? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. झालेली कीर्तन सेवा राष्ट्रदेवतेच्या चरणी अर्पण करतो, भगवंताच्या चरणी अर्पण करतो. कोकणात पहिल्यांदा झालेली सेवा आपण गोड मानून घ्यावी अशी विनंती करतो, निवेदन करतो. कोणाचे धन्यवाद नाही करत, प्रत्येकाच्या ऋणात राहणं आवडेल, प्रत्येकाच्या आशीर्वादात राहणं आवडेल. आणि आमचे गुरुजी सांगायचे, उजव्या डोळ्यानं डाव्या डोळ्याचे आभार नसतात मानायचे, दोन्ही डोळ्यांनी एकत्र येऊन चांगलं जग याचं स्वप्न बघायचं असतं आणि ते स्वप्न सत्य करण्याचा प्रयत्न करायचा.